कष्टामध्ये गेलं, परिश्रमामध्ये गेलं, परंतु महाराज घराचा पाया असा भक्कम असेल तर महाराज एवढीच काय ह्याच्या दुपटीने इमारत उभं राहायला सुद्धा वेळ लागणार नाही. फक्त कुटुंबामध्ये एकी पाहिजे, प्रेम पाहिजे, आणि ते प्रेम टिकवा, एकत्र राहा असं सांगणारं व्यक्तिमत्व घरात असलं पाहिजे. अन्यथा आता प्रत्येकाला आपापलेलं पडलेलं आहे. महाराज एक घर असलं तर त्याच्यात 4 चुली असतात, ठीक आहे ना. एका कोपऱ्यात एक, दुसऱ्या कोपऱ्यात एक, तिसऱ्या कोपऱ्यात एक, सगळ्या चुलीत चुलीत माणसं ह्याच्याकडे ते बघणार, त्याच्याकडे ते बघणार. घरातलं प्रेम संपायला लागलं, घरातलंही माणुसकी संपायला लागली. मायबाप भावातलं प्रेम आता बघायला मिळे ना. आम्ही फक्त आता रामायणातच भरत कसा होता, राम कसा होता, लक्ष्मण कसा होता, शत्रुघ्न कसा होता, आम्ही फक्त रामायण ऐकण्यापुरते राहिले. परंतु आमच्या कुटुंबामध्ये आज ते प्रेम येणं खूप गरजेचं आहे. आणि हेच राखण्याचा प्रयत्न आईनं केला. तुकोबाराय सांगतात आयुष्य असंच जगा, स्वतः करता तर जगायचंय, परंतु समाजाला सुद्धा आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा. का तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहो. अज्ञान अंधकारातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. या समाजासाठी सुंदर कार्य करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे काय आलं पाहिजे माय बापू? आम्हाला तीर्थक्षेत्र आवडली पाहिजेत, आम्हाला देव आवडला पाहिजे, देवाचं नाम आवडलं पाहिजे, ठीक आहे ना महाराज. त्यामुळे हे नाम घेता घेता माय आमचा देही पवित्र होईल. आणि या नामामध्ये महाराज आम्ही आमचं जीवन घडवून टाकलं ना तर आमची अवस्था तुकोबारायांसारखी होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात आयुष्य ज्याच्या करता मिळालं होतं ते आता प्राप्त झालं. देवाचे आम्ही झालो, देव आमचा झाला. आता काय राहिलं आयुष्यामध्ये? मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं, जसं आजीला परतोंड बघायला मिळाली, सगळं सुख आनंद गोकुळ घरामध्ये पाहायला मिळाला की आजीच्या तोंडात आता एक असतं, आता आमचं काय राहिलं? काय नाही. आता राहिलेले दिवस फक्त आनंदाने जगायचे. आणि यांच्यात एक दिवस देवानं कॉल दिला की महाराज निघायचं. तिथं मिस कॉल जरी आला तरी आता कळायला पाहिजे की आता जायची वेळ आली. कारण मिस कॉल मध्ये सुद्धा आम्ही ताडकन खाली पडू शकतो, ठीक आहे ना. आता रिंग सुद्धा वाजायची गरज नाही. मग ते उचलेल कोणतरी, मग किचन मधनं पळत येईल, फोन कुठे ते शोधण्यात वेळ जाईल नाही. नुसता मिस कॉल पडला तरी आता जावं लागणार आहे, ठीक आहे. कारण आता 20 आणि 25 मुलं गाडीवर पडायला लागली, अटॅक यायला लागले. मग आता विचार करा 75 आणि 80 90 100 गाठतो की आम्हाला माहिती नाही. आजीचं एक वाक्य ऐकले की एक ताई म्हणाल्या काय माहिती आम्हाला नातवंड तरी बघायला मिळतंय का नाही. आम्ही सहज विचार करतो का? कारण आता ही दोर भगवंताच्या हातामध्ये आहे. कधी मरण येईल सांगता येत नाही. त्यामुळे त्या मरणाची कायम आठवण ठेवा आणि राहिलेलं आयुष्य सुंदर जगा. त्यावेळी आम्हाला सुद्धा तुकोबारायांसारखं उत्तर देता येईल. अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे मुक्ती